नमस्कार. 1760मध्ये औद्योगिक क्रांती झाली. या औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर कामगारांचा एक नवीन वर्ग तयार झाला. यंत्रावर काम करत असताना जास्तीत जास्त काम मिळावं याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुचवण्यात आल्या आणि यामध्येच हेनरी फेयॉल यांचा देखील समावेश होता की ज्यांनी अशा योजना सुचवल्या. हेनरी फेयॉल यांच्याबद्दल बोलायचं तर 1841मध्ये एका मध्यमवर्गीय फ्रेंच कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. खाण इंजिनिअरिंग अर्थात माइन इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी पदवी मिळवली. 1860मध्ये कोळसा आणि अणुनिर्मिती कंपनीमध्ये त्यांनी नोकरी स्वीकारली. याच कंपनीत 1888 ते 1918 असं 30 वर्षांचा साधारण कालखंड ते संचालक म्हणून राहिले. 1918मध्ये ते निवृत्त झाले. नोकरीच्या आपल्या कारकिर्दीत कंपनीला वित्तीय किंवा आर्थिक संकटातून बाहेर काढणं आणि चांगली भरभराट करणं ही दोन महत्त्वाची कामं त्यांनी केली. त्याचप्रमाणे तांत्रिक, शास्त्रीय आणि व्यवस्थापन या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी प्रभावीपणे लेखन केलं. 1923मध्ये जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हे व्यवस्थापन सिद्धांताचं स्वरूप मांडणारं पुस्तक त्यांनी लिहिलं. मित्रांनो, व्यवस्थापन विचारवंत म्हणून जगभर त्यांची ख्याती झाली. असे हे व्यवस्थापन विचारवंत हेनरी फेयॉल यांनी आपल्या जीवनात जे काही व्यवस्थापन विषयक कार्य केलं त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, जे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. त्याचप्रमाणे त्यांनी व्यवस्थापनाची तत्त्व देखील सांगितली. कोणती तत्त्व सांगितली तर एकूण 14 तत्त्व त्यांनी सांगितली, ज्याला व्यवस्थापनाची मूळ तत्त्व असं म्हटलं जातं. कोणकोणती आहेत तर कामाची विभागणी, अधिकार व जबाबदारी, शिस्त, आज्ञेची एकता, मार्गदर्शनाची एकता, केंद्रीकरण, व्यक्तिगत हितापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य, वेतन, सत्ता सोपान, सुव्यवस्था, समानता, नोकरीची सुरक्षितता, पुढाकार आणि एकी हेच बळ. मित्रांनो, आता यापैकी एक एक तत्त्व आपण पाहूया. पहिलं तत्त्व जे व्यवस्थापनाचं आहे ते म्हणजे कामाची विभागणी. मोठ्या प्रमाणावरील उत्पादन जर आपल्याला करायचं असेल तर कामाची विभागणी हे तत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रमविभागणे हे प्रसिद्ध तत्त्व अर्थशास्त्रामधलं आहे. ॲडम स्मिथनं हे तत्त्व सर्वात पहिल्यांदा प्रसिद्ध केलं. हेनरी फेयॉलनं हे तत्त्व अर्थशास्त्रामधून व्यवस्थापनामध्ये आणलं. कामाची विभागणी म्हणजे उत्पादन प्रक्रियेमधलं कोणतं काम कोणी करायचं हे ठरवणं आणि त्याप्रमाणे काम करणं. कामाच्या विभागणीमुळं दोन महत्त्वाच्या गोष्टी होतात. पहिली गोष्ट असते की काम विभागलं जातं किंवा कामाची विभागणी होते, आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे प्रत्येक कामगाराला विशिष्ट काम पुन्हा पुन्हा परत परत करावं लागतं. कामाची विभागणी केल्यामुळं अधिक उत्पादन करता येणं शक्य होतं. कामगारांची जबाबदारी निश्चितपणे स्पष्ट करता येते. कामगारांना त्यांच्या आवडीप्रमाणे काम देता येतं. या सर्वांचा एकत्रित परिणाम असा होतो की उत्पादन वाढतं. कामगाराला एकच काम पुन्हा पुन्हा करावं लागल्यामुळं त्या कार्यात त्याला वैशिष्ट्यीकरण करणं शक्य होतं. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि दर्जेदार वस्तूंची निर्मिती होते. उदाहरणार्थ, आपल्याकडं जर कपडे शिवण्याचा आपला उद्योग असेल तर आलेले कापडं योग्य मापात कापून देण्याचं काम एक व्यक्ती करेल. शर्ट पॅन्ट शिवण्याचं काम एक व्यक्ती करेल. त्याच्यानंतर त्याला बटणं लावणं, काजं लावणं किंवा फिनिशिंगचं काम एक व्यक्ती करेल.
असं जर करायला लागलो तर तिथं 3 माणसं काम करतात किंवा काही माणसं काम करतील, पण ज्याला कापण्याचं काम आहे कपडे, तो योग्य प्रकारे मापं घेऊन कपडे कापण्याचं काम करेल, त्याचं स्पेशलायझेशन होईल. शर्ट शिवणारा वेगळा असेल, पॅन्ट शिवणारा वेगळा असेल, काजं बटनाचं काम किंवा फिनिशिंगचं काम करणारा वेगळा असेल, त्याला इस्त्री करून प्रॉपरली पॅकिंग करण्याचं काम करणारा वेगळा असेल. म्हणजेच त्या टेलरच्या दुकानामध्ये कामाची विभागणी होईल, ज्यातून त्या क्षेत्रात म्हणजे कापण्याचं काम करणारी व्यक्ती, शिवण्याचं काम करणारी व्यक्ती, फिनिशिंग करणारी व्यक्ती ही तेवढंच काम ती व्यक्ती करत असल्यामुळं त्याच्यात गतिमानता येईल, त्याच्यात जास्त अचूकता येईल, जास्त चांगल्या कौशल्यानं ते काम करतील आणि पर्यायानं काम पटापट होतील आणि त्या टेलरला होणारं एकूण काम वाढून नफा किंवा उत्पादन वाढू शकेल. याला म्हणतात कामाची विभागणी. दुसरं असतं तत्त्व ते म्हणजे अधिकार आणि जबाबदारी. मित्रांनो, ॲथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात अधिकार आणि जबाबदारी या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. अधिकार म्हणजे इतरांना आदेश देण्याचा आणि आदेशाप्रमाणे त्यांच्याकडून काम करून घेण्याचा अधिकार होय. व्यवस्थापनाला असणारा अधिकाराचा दर्जा हा महत्त्वाचा असतो. प्रत्येक व्यवस्थापकाला त्यानं यशस्वीपणे काम करण्याच्या दृष्टीनं त्याच्या कार्यालयामधल्या स्थानाप्रमाणे वैयक्तिक अधिकार देणं गरजेचं आहे, कारण त्याला उपलब्ध असणाऱ्या अधिकारावरच तो इतरांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं आदेश देऊ शकतो आणि त्याचं कार्य अधिक कार्यक्षमपणे करू शकतो. नुसता अधिकार देऊन उपयोगाचं नसतं, तर अधिकाराबरोबर जबाबदारी द्यावी लागते. जर अधिकाराबरोबर आपण एखाद्याला जबाबदारी निश्चित केली नाही तर ते धोकादायक ठरू शकतं. कारण फक्त अधिकार दिले, अधिकाराचा वापर केल्यावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीबद्दल त्या व्यक्तीला जबाबदार धरलं नाही तर त्या व्यक्तीकडून अधिकाराचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. अधिकारांचा वापर हा बेपर्वाईनं केला जाऊ शकतो. म्हणून अधिकार आणि जबाबदारीचं तत्त्व असं सांगतं की एखाद्या अधिकाऱ्याला फक्त अधिकारच दिले तर तो कार्यक्षमपणे काम करू शकणार नाही आणि फक्त जबाबदारीच दिली तर त्याचप्रमाणे अधिकार न दिल्यास तो कार्यक्षमपणे काम करू शकणार नाही. म्हणजेच अधिकार आणि जबाबदारी या परस्पर पूरक गोष्टी आहेत. जेव्हा आपण 10 कामगारांवरती एखादा पर्यवेक्षक किंवा सुपरवायझर नेमतो तेव्हा त्या कामगारांशी संबंधित काही अधिकार आपल्याला त्याला द्यावे लागतात, तरच तो त्या 10 कामगारांकडून यशस्वीपणे चांगल्या प्रकारे व्यवस्थित काम करून घेऊ शकतो. त्यामुळं त्याला अधिकारही दिले आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारीही दिली तर तो सुपरवायझर त्या 10 कामगारांकडून चांगल्या प्रकारे काम करून घेऊ शकेल. तिसरं तत्त्व असतं ते म्हणजे शिस्त, डिसिप्लिन ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो. कामावर सर्वजण वेळेवर येतात किंवा येत नाहीत. कामावर आलेले लोक वेळेअगोदर जर जातात का? चहाच्या वेळा, जेवणाच्या वेळा, नाश्त्याच्या वेळा बरोबर पाळल्या जातात किंवा नाही, या सगळ्यावर जेव्हा लक्ष ठेवलं जातं व्यवसाय संस्थेमध्ये तेव्हा त्याला शिस्त असं म्हटलं जातं. व्यवस्थापकांनी कामगारांच्या बरोबर व्यवहार करत असताना निर्माण केलेली एक आचारसंहिता असेल तर त्याला शिस्त म्हणता येईल. हेनरी फेयॉल यांनी शिस्त राखण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात असं म्हटलं होतं. कोणत्या अटी होत्या त्या? तर शिस्त राखण्यासाठी सर्व स्तरावर चांगले पर्यवेक्षक असले पाहिजेत. चांगल्या पर्यवेक्षणाची व्यवस्था केलेली असली पाहिजे. स्पष्ट आणि न्याय्य असा करार असला पाहिजे. दंडाचा किंवा शिक्षेचा न्याय्य वापर केला पाहिजे. शिस्तीच्या नियमाप्रमाणे पालन करण्याची जबाबदारी ही संघटनेतल्या सर्व प्रकारच्या कामगारांवर, अगदी वरिष्ठ व्यवस्थापकांपासून ते कनिष्ठ प्रकारचे काम करणाऱ्या सेवकांपर्यंत सारख्याच प्रमाणात बंधनकारक असणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यवसायात कार्यक्षमपणे काम करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी तिथल्या व्यवस्थापनात शिस्त असणं हे आवश्यक असतं. मित्रांनो, जर शिस्त असेल तर तो व्यवसाय, ते व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालू शकतं. त्याच्यानंतरचं जे असतं ते म्हणजे आज्ञेची एकता. आपण बघतोय ती आज्ञेची एकता. मित्रांनो, आज्ञेची एकता, ज्याला आदेशातील एकवाक्यता
असं देखील म्हटलं जातं. इंग्रजीत ज्याला युनिटी ऑफ कमांड असं देखील म्हणतात. मित्रांनो, हेनरी फेयॉल यांच्या मतानुसार कर्मचाऱ्यांना एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी आदेश दिला तर कामात गोंधळ निर्माण होतो. कारण प्रथम कोणाच्या आदेशाचं पालन करायचं याच्याविषयी कामगारांच्या मनाची द्विधा अवस्था होते, ज्याला आपण द्विधा मनस्थिती म्हणतो. आणि जर एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आदेश मिळाला तर कामगाराला कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल जबाबदार धरता येऊ शकतं. कामगारांना मिळणारा आदेश स्पष्ट असेल, त्याच्याबद्दल संशय नसेल, तर अशा वेळी कामगारांना लक्षात ठेवणं हे देखील सोपं जातं. कारण त्यांना आदेश देणारा अधिकारी एकच असतो आणि त्याला त्यांच्याच आदेशाप्रमाणे काम करायचं असतं. 2 अधिकारी एकाच वेळी कामगाराला आदेश देऊ शकत नाहीत. त्यामुळं आदेशातली एकवाक्यता या तत्वाचं पालन जर केलं तर कामगारांच्यात शिस्त निर्माण होते, त्याचं पालन करणं शक्य होतं. म्हणजे एका कामगाराला जर एकच सुपरवायझर आदेश देत असेल तर नक्की त्या आदेशाचं पालन त्यानं कसं केलं आहे हा तो सुपरवायझर माहिती घेऊ शकतो. या उलट जर 2-3 व्यक्तींकडून एकाच कामगाराला आदेश येत असतील तर याला सांगेल की त्याच्याकडून आलेलं काम करतोय, त्याला सांगेल त्याच्याकडचं काम करतोय, करणार नाही कोणाचंच, पण तिघांनाही वेगवेगळी टोलवाटोलवीची उत्तरं देऊ शकेल. त्यामुळं आदेशामध्ये एकवाक्यता असणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे मार्गदर्शनाची एकता. आता मार्गदर्शनाची एकता म्हणजे काय? तर आपल्या उद्योग संस्थेमध्ये जेव्हा आपण व्यवसाय करत असतो त्यावेळी आपल्याला होत असलेल्या मार्गदर्शनामध्ये एकता असणं हे गरजेचं असतं. यामध्ये काय येतं तर युनिटी ऑफ डायरेक्शन ज्याला इंग्रजीत म्हणतो ते येतं. समान उद्देश असलेल्या आणि समान कार्य करणाऱ्या व्यक्तिसमूहाचा कार्यप्रमुख हा एकच असला पाहिजे. त्यांना एकच योजना असली पाहिजे असं हेनरी फेयॉल यांनी म्हटलंय. मार्गदर्शनातील एकवाक्यता तत्व त्यांनी सांगितलंय. आदेशातील एकवाक्यता आणि मार्गदर्शनातील एकवाक्यता या दोघांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. आदेशातील एकवाक्यता वेगवेगळ्या विभागांच्या संदर्भात आहे आणि मार्गदर्शनातली एकवाक्यता हिचा संबंध हा कंपनी असेल किंवा उद्योग व्यवसाय असेल यांच्या कार्यासंबंधी आहे. म्हणजे व्यवसायात एकच कार्य केलं जात असेल तर त्याच्याकरता वेगवेगळी खाती योजना असता कामा नयेत. त्याच्याकरता एकच खातं, एकच खाते प्रमुख किंवा एकच योजना तयार करणारा असावा. याला म्हणतात मार्गदर्शनातली एकवाक्यता. त्याच्यानंतरचं तत्व असतं सेंट्रलायझेशन म्हणजेच केंद्रीकरण. मित्रांनो, कामातलं सातत्य किंवा सुसूत्रता ही येण्यासाठी अधिकार हे एका व्यक्तीत केंद्रित असतील तर ते चांगलं असतं. असं का? तर एका व्यक्तीऐवजी अधिकाराचं विकेंद्रीकरण केलं तर हाताखालच्या लोकांना अनेक अधिकाऱ्यांच्या आदेशाला सामोरं जाऊ लागू शकतं. अनेकांशी सल्लामसलत करावी लागते. या सगळ्याचा परिणाम असा होतो की जी कामं आपल्याला करायची आहेत ती कामं रेंगाळू शकतात. मित्रांनो, हे जर टाळायचं असेल तर आपल्याला केंद्रीकरण करणं हे गरजेचं असतं. दुय्यम अधिकाऱ्यांना फारसे अधिकार न देता व्यवस्थापक स्वतःच सर्व अधिकार घेतो. स्वतःचे सर्व निर्णय दुय्यम अधिकाऱ्यांना बांधील असतात. दुय्यम अधिकाऱ्यांचं महत्त्व आणि अधिकार त्यामुळे कमी होतात. अधिकाराचं केंद्रीकरण करावं की विकेंद्रीकरण करावं हा एक वादग्रस्त प्रश्न आहे. पण अधिकाराचं केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण करताना मार्गदर्शक तत्व लक्षात घ्यायला पाहिजे. केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरणामुळे दुय्यम अधिकाऱ्यांच्या सर्व बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर केला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे लहान उद्योग असेल तर तिथं केंद्रीकरण करावं लागतं आणि मोठा उद्योग असेल तर त्यांना विकेंद्रीकरण करणं फायद्याचं असतं. त्यामुळे थोडक्यात जर बघायचं गेलं तर सगळे अधिकार वरिष्ठ व्यवस्थापकांना स्वतःकडे ठेवले. छोट्या छोट्या व्यवस्थापकांना दुय्यम अधिकाऱ्यांना काहीच अधिकार दिले नाही तर त्याला म्हणायचं केंद्रीकरण. या उलट जर दुय्यम अधिकाऱ्यांना सुपरवायझर्सना काही अधिकार दिलेले असतील आणि
महत्त्वाचे अधिकार व्यवस्थापकाकडे, वरिष्ठ व्यवस्थापकाकडे असतील तर त्याला विकेंद्रीकरण असं म्हणायचं. उद्योग संस्था लहान असेल तर तिथं केंद्रीकरण जास्त फायदेशीर असतं. मोठ्या उद्योग व्यवसायामध्ये विकेंद्रीकरण करणं हे गरजेचं असतं. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे व्यक्तिगत हितापेक्षा सर्वमान्य हिताला प्राधान्य. उद्योगात काम करत असताना व्यक्तिगत हिताला प्राधान्य देता कामा नये असं एक तत्त्व आहे. व्यक्तीपेक्षा आपली संघटना, संस्था यांच्या हिताला प्राधान्य दिलं पाहिजे. संघटनेचा जर फायदा होत असेल आणि त्यामुळं काही व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचं जर काही नुकसान, तोटा होत असेल, अहित होत असेल तर उद्योग संस्थेच्या हिताला प्राधान्य देणं हे गरजेचं असतं. कोणतंही काम हे केवळ एका व्यक्तीच्या हिताचं होता कामा नये. तसं होत असेल तर त्याला महत्त्व देऊ नये. उद्योग संस्थेचं हित हे महत्त्वाचं आहे, हे व्यवस्थापकानं डोळ्याआड करता कामा नये. उद्योग संस्थेचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी व्यवस्थापकावर असते. व्यक्तिहिताला प्राधान्य दिलं तर कामगारात मतभेद निर्माण होऊ शकतात, पण जर उद्योग संस्थेच्या हिताला प्राधान्य दिलं तर असे मतभेद निर्माण होणार नाहीत. समजा 2000 कामगार असतील तर आणि त्यातले 10-20 कामगार एखाद्या व्यवस्थापकाचे लाडके असतील, इतर कामगार सर्वसामान्य असतील, तर अशावेळी त्यांना जर विशिष्ट फॅसिलिटी दिली, विशिष्ट सवलत दिली तर उरलेल्या 90-95% कामगारांमध्ये असंतोष निर्माण होईल. त्याचा वाईट परिणाम व्यवसाय संस्थेच्या हितावर होईल. त्यामुळं कुठल्या एखाद्या कामगाराचं, एखाद्या व्यवस्थापकाचं हित याला प्राधान्य देण्यापेक्षा एकूण उद्योग संस्थेचं हित कशात आहे हे व्यवस्थापकानं पाहणं हे गरजेचं असतं. त्याच्यानंतर असतं वेतन अर्थात रेम्युनरेशन. उद्योग संस्थेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांनी संस्थेला जी काही सेवा पुरवली आहे त्या मोबदल्यात वेतन देणं हे गरजेचं असतं. हेनरी फेयॉल यांनी असं म्हटलंय की कर्मचाऱ्यांचं वेतन हे योग्य आणि समाधानकारक असलं पाहिजे. कामगार आणि मालक या दोघांचंही समाधान झालं पाहिजे. कामगारांना मिळणाऱ्या वेतनातून त्यांचं जर समाधान झालं तर ते अधिक आत्मीयतेनं, अधिक कार्यक्षमपणे काम करू शकतील. कामगारांना जर वेतन कमी मिळालं तर त्याचा वाईट परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होईल, व्यवसायाविषयीच्या त्यांच्या आत्मीयतेवर होईल. जर कामगारांनी आत्मीयतेनं काम केलं तर त्यामुळं उत्पादन वाढेल, म्हणजेच उद्योग संस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. कामगारांचं जे काही वेतन आहे ते त्यांचं वेतन जीवनमान निर्देशांकाशी जुळणारं असलं पाहिजे. वेतनाशिवाय कामगारांना नफ्यातला देखील काही हिस्सा मिळावा. शासनाचे जर नियम असतील तर त्यानुसार त्यांना बोनस मिळावा, असं देखील हेनरी फेयॉल यांनी सांगितलेलं आहे. कामगारांना जर योग्य वेतन मिळत असेल, त्यात ते समाधानी असतील, तर अशावेळी त्यांची कार्यक्षमता वाढते, उद्योगाविषयी त्यांना आपुलकी वाटते आणि याचा परिणाम उत्पादन वाढण्यात होऊ शकतो. त्यातून व्यवसायाचा फायदा होतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे सत्ता सोपान. मित्रांनो, सत्ता सोपान ज्याला इंग्रजीत स्कॅलर चेन असं म्हटलं जातं. सत्ता सोपान म्हणजे उद्योग संस्थेमधल्या अधिकार श्रेणींची साखळी होय. कोणत्याही उद्योग संस्थेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या जास्त असते. या अधिकाऱ्यातले परस्पर संबंध स्पष्ट होणं गरजेचं असतं. अधिकाऱ्यांना आदेश देणं, आदेश स्वीकारणं आणि त्याचं पालन करण्याच्या दृष्टीनं कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकारी यांचे संबंध स्पष्ट असायला पाहिजेत. म्हणजेच अधिकाऱ्यांची ही साखळी वरिष्ठ व्यवस्थापकांकडून कनिष्ठ व्यवस्थापकांकडे ठराविक क्रमानं असणं गरजेचं असतं. त्यामुळं आदेशाचं पालन सोपं होतं, परंतु ही साखळी फार लांब असू नये. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे सुव्यवस्था. सुव्यवस्थेला इंग्रजीत ऑर्डर असं म्हटलं जातं. हेनरी फेयॉल यांनी सार्वजनिक आणि साधनसंपत्ती या दोन्हीच्या बाबतीत सुव्यवस्था असणं आवश्यक आहे असं म्हटलेलं होतं. हेनरी फेयॉल म्हणतात की सर्वांसाठी एक जागा आणि प्रत्येक वस्तू आपल्या जागेवर असणं म्हणजे सुव्यवस्था. थोडक्यात काय तर प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं असणं म्हणजे सुव्यवस्था होय. सर्वांनी आखून दिलेली कामंही केली पाहिजेत. संघटनेमार्फत सामग्रीचा आणि व्यक्तींचा क्रम लावला जातो. या तत्वाप्रमाणे प्रत्येक वस्तूला विशिष्ट स्थान असतं.
त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट स्थान असतं. संबंधित वस्तू ही त्या विशिष्ट जागीच असली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती ही त्या क्रमानं विशिष्ट स्थानावर असली पाहिजे. त्यामुळे योग्य माणसं योग्य कामासाठी नेमली जाऊ शकतात. त्यांच्यावर निश्चित करता येते त्या कामांची जबाबदारी आणि त्यांच्यामार्फत कार्यक्षमपणे कार्य करून घेता येतं. त्यामुळं सुव्यवस्था असणं हे कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये, कोणत्याही उद्योग संस्थेमध्ये अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे समानता. मित्रांनो, समानता ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो इक्विटी, सर्वांना समान वागणूक ही मिळाली पाहिजे, हा विश्वास कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करणं हे अधिकाऱ्याचं काम असतं. काही लोकांना झुकतं माप अधिकाऱ्यांनी देता कामा नये, तर निपक्षपातीपणा हा अधिकाऱ्यामध्ये असला पाहिजे आणि तो त्यांनी अंमलात आणला पाहिजे. कामगारांच्यामध्ये भेदभाव करायचा नाही, त्यांना समानतेची वागणूक द्यायची. कामगार आणि मालक यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करणं हे यामुळेच शक्य होतं. कामगारांना समानतेनं वागवलं तर व्यवसायाची कार्य यशस्वीपणे करता येतात. कामगारांना आपला व्यवसाय आहे अशी आपलेपणाची भावना निर्माण होते. त्यातून ते कार्यक्षमपणे आपुलकीनं कामं करतात आणि त्यातून व्यवसाय संस्थेचं उत्पादन, नफा, इमेज हे सगळं वाढू शकतं. त्यामुळं समानता किंवा इक्विटीची वागणूक सर्वांना मिळणं हे व्यवसाय संस्थेच्या हिताचं असतं. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे नोकरीची सुरक्षितता, ज्याला इंग्रजीत म्हणतात स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. उद्योग संस्थेमध्ये काम करणारा प्रत्येक कामगार याला आपल्या नोकरीबाबत असुरक्षितता वाटता कामा नये. व्यवस्थित आणि मन लावून काम केलं तर नोकरी कायम टिकेल असा भरवसा त्याला वाटला पाहिजे. जर कामगाराला त्याची नोकरीची सुरक्षितता नसेल तर तो कामात लक्ष घालणार नाही, कार्यक्षमपणे काम करणार नाही. योग्य संधी मिळाली की कसं बाहेर पडता येईल हे तो बघायला लागेल. त्यामुळं कामगारांची गैरहजेरी वाढेल आणि अस्थिर कर्मचारी वर्ग जर असेल तर ते त्या उद्योग संस्थेच्या दृष्टीनं धोकादायक देखील असतं आणि खर्चिक देखील असतं. त्यामुळं कुठल्याही कामगाराला नोकरीची सुरक्षितता वाटली पाहिजे. जर सुरक्षितता वाटत नसेल, खास करून सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये बघा, चांगलं पॅकेज मिळालं की कर्मचारी इंजिनियर्स दुसरी कंपनी काढतात किंवा MBA झालेले मार्केटिंगमधले बघा इकडून तिकडे चाललेलं असतं. हे प्रत्येक वेळेस सुरक्षिततेमुळे असं नाही, तर जास्त पॅकेज मिळतं आहे म्हणून देखील तिकडे आणि ज्यावेळी सुरक्षितता म्हणतो तेव्हा ती नोकरी तर राहणारच आहे, पण त्याबरोबर चांगले बेनिफिट्स मिळत आहेत की नाही, कॉम्पिटेटिव्ह फर्म एवढे बेनिफिट तो उद्योग देतो आहे की नाही हे देखील त्याच्यामध्ये येत असतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे पुढाकार घेणं, ज्याला इंग्रजीत इनिशिएटिव्ह असं म्हटलं जातं. प्रत्येक कामगारानं आपणहून कामात रस घेऊन काम करणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काही नवीन गोष्टी सुचल्या तर त्याचा फायदा देखील सर्वांना करून दिला पाहिजे. अशा गोष्टी अधिकाऱ्याला जाऊन सांगितल्या पाहिजेत. अधिकाऱ्यानं काही विचारलं तरच सांगायचं अशी वृत्ती असता कामा नये. म्हणजेच कामगारांनी पुढाकार घेऊन काही गोष्टी या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि वरिष्ठांनी देखील ज्या गोष्टी त्यांना कामगारांनी सांगितल्या त्याचा विचार केला पाहिजे. त्यातल्या ज्या गोष्टी योग्य वाटतील त्या स्वीकारल्या पाहिजेत. कामगारांना योग्य प्रेरणा आणि पुढाकार घ्यायला प्रवृत्त केलं पाहिजे. असं जर केलं तरच कामगार आपल्या सुप्त शक्तींचा उपयोग करतील आणि या सगळ्याचा फायदा उत्पादनात वाढ व्हायला होईल. आता एखादी उत्पादन प्रक्रिया राबवत असताना कामगाराला एखादी गोष्ट सुचली की अशा प्रकारे हे काम केलं तर ते पटकन होतं आणि अधिक चांगल्या प्रकारे करता येतं. जर त्यानं ही गोष्ट सुपरवायझरला किंवा त्याच्या अधिकाऱ्याला जाऊन सांगितली तर तो ती गोष्ट ताडून बघेल, दुसऱ्या कामगारांना करायला सांगेल आणि त्यातून सगळ्याच कामगारांचं कामही सोपं होईल आणि त्यातून चांगले रिझल्ट्स देखील मिळू शकतील. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे एकी हेच बळ, ज्याला एस्पेरिट डे कॉर्प्स असं म्हटलं जातं. आपण स्वतः आणि बरोबर काम करणारे आपले सहकारी हे सर्वजण एक आहोत ही भावना जोपासणं गरजेचं आहे. सर्व कर्मचाऱ्यांमध्ये ही एकीची भावना असावी लागते. एकीचं सामर्थ्य हे आपणा सर्वांना माहीत आहेच आणि प्रत्येकानं ते जाणलं पाहिजे. कामगारांना एकी निर्माण करण्याच्या दृष्टीनं आदेशातील एकवाक्यता असणं हे गरजेचं असतं.
आणि त्याचं काटेकोरपणे पालन करणं हे त्याहून जास्त गरजेचं असतं. कामगारांमध्ये फोडा आणि जोडा हे तत्त्व व्यवस्थापनानं जर अवलंबलं तर त्यांच्यात एकी निर्माण होणार नाही. कामगारात जर एकी असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम हे उद्योग संस्थेच्या कामावर होऊ शकतात, उत्पादनावर होऊ शकतात, नफ्यावर होऊ शकतात, व्यवसायाच्या समाजातल्या प्रतिमेवर होऊ शकतात. मित्रांनो, त्यामुळंच व्यवसाय संस्थेत एकी असायला पाहिजे. व्यवस्थापनाची ही एकूण जी 14 तत्त्व आहेत जी आपण पाहिली ती जर अंमलात आणली तर औद्योगिक संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कमी होतात, तक्रार करायला त्यांना वाव राहत नाही आणि जे कर्मचारी आहेत ते समरसतेनं तुमच्या उद्योग संस्थेमध्ये काम करू शकतात. त्यामुळं ही उद्योगाची तत्त्व अत्यंत महत्त्वाची असतात. या ठिकाणी आपण थांबूयात.